जणू काही सत्यविना माशेची तडफड होते अशी त्यांची अवस्था झाल्या। आणि त्यामुळं जो तो उठतो या नगरपंचायतीवरती बेताल आरोप करतो। आरोप केलेले आहेत त्यांनी काचेच्या घरात राहून दुसऱ्याच्या घरावर दगड मारण्याचा प्रयत्न करू नये। कॉटन मिलच्या पावत्या आज तिथं ती विजयदेव कॉटन मिल कोणाच्या ताब्यात नगरपंचायत गेल्याचं एवढं शल्य त्यांना असेल, त्यांच्या आजूबाजूचे चुटूरपुटूर जे नवीन नेते व्हायला लागलेत त्यांना जे वाटत असेल तर त्यांना माझं ठाम आव्हान आहे, या आटपाडी शहराच्या विकासासाठी पहिल्याच मी आमच्या नगरसेवकाच्या बैठकीमध्ये सांगितलं होतं, कोणत्याही पार्टीचा तुम्ही नगरसेवक असा, आता तुम्ही गावाचं लोकसेवक म्हणून लोकांनी आपल्याला इथं पाठवलेलं आहे। कोणताही आमदार मंत्री नेते यांच्याकडून निधी आणा, कुठलाही पत्र देताना अडवणूक केली जाणार महत्वाचा मुद्दा आहे। सन्माननीय ज्यांनी आरोप केलेत त्यांचा थैथयाट का चालू आहे? यापूर्वीची जी काही टेंडर्स होती ती कोणाच्या आशीर्वादाने होती? ह्याच्याही खोला जावा व्हीडीके कुणी आणला होता? आता यांना त्यांच्या मिसेसना सभापतीपद स्वच्छता आरोग्याचं असल्यामुळं त्यांचा त्यात इंटरेस्ट असावा, कारण हा मोठा विषय आहे म्हणून। पण या आटपाडीकर नागरिकांसाठी कचऱ्यातनं कोणालाही हात मारून घेण्यासाठी, हात वल करून घेण्याचं कोणा जर स्वप्न असेल तर एक नगराध्यक्ष नात्यानं माझे सगळे नगरसेवक सर्व प्रशासन यांना घेऊन अजिबात ते खपून घेतलं जाणार नाही। तुम्हालाच गावाची काळजी आहे, आम्हाला नाही। तुम्हाला जेवढे त्याच्या 10 पट काळजी आम्हाला आहे। मालके काही ठिकाणी वडापत्र आहे, काही ठिकाणी PWDची हक्काची जागा आहे। मग असे जे निधी आहेत हे निधी नगरपंचायत मालकीची हक्काची जागा नसल्यामुळं माघारी गेलेले निधी आहे। डीके हे जे टेंडर आणलेलं आहे ते कोणी आणलंय? विरोधकांना आज तालुका पंचायत असेल जेडपी मध्ये ते म्हणतात आम्ही बाजी मारली, मैदान मारलं। पण आटपाडी शहर म्हणजे तालुक्यातल्या सर्व प्रशासकीय असेल महत्वाच्या कार्यालयांचं मुख्य केंद्र आहे आणि हे केंद्र त्यांच्या हातातून निसटल्यामुळं त्यांच्या मनामध्ये एक शल्यबोध। काल अनिल शेठ पाटील यांनी तुमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत, याबद्दल काय सांगाल? आटपाडी नगरपंचायतवरती भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि जे अहंकारामध्ये डुंबत होते अशा नेते मंडळींना आमची सत्ता आल्यामुळं आणि विशेषतः मी आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब, आदरणीय अमरशे बापू देशमुख, ब्रह्मानंद शेठ पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या आटपाडी शहरानं मला नगराध्यक्ष पदाची संधी दिलेली आहे। आता विरोधकांना आज तालुका पंचायत असेल जेडपी मध्ये ते म्हणतात आम्ही बाजी मारली, मैदान मारलं। पण आटपाडी शहर म्हणजे तालुक्यातल्या सर्व प्रशासकीय असेल महत्वाच्या कार्यालयांचं मुख्य केंद्र आहे आणि हे केंद्र त्यांच्या हातातून निसटल्यामुळं त्यांच्या मनामध्ये एक शल्य बोचते। ते जणू काही सत्यविना माशेची तडफड होते अशी त्यांची अवस्था झाल्या। आणि त्यामुळं जो तो उठतो या नगरपंचायतीवरती बेताल आरोप करतो। नुकतेच आता हे झाले नवीन पाटील, परवा आदरणीय सन्माननीय तालुक्याच्या नेत्यांनी सुद्धा इथंच कार्यक्रम झाला आणि त्यांनी सुद्धा वक्तव्य केलं की नगरपंचायतच्या कारभाऱ्यांनी शासनाचा निधी माघारी घालवण्याचं महापाप करू नये। तर मला वाटतं त्यांचा पंचायत समिती जेडपीचा अभ्यास भरपूर असेल, परंतु नगरपंचायतचा अजून त्यांनी अभ्यास अधिक केला असता तर बरं झालं असतं। तर जो निधी शासनाकडून आलेला होता 2022, 23, 24 सालातला आणि याच्यामध्ये निधी माघारी कुठला गेलाय? आता निधी हा माझ्या माहितीप्रमाणे 7,20,00,000 रुपये जो 3 वर्षामध्ये माघारी गेलाय। तो कोणामुळे गेला, का गेला? तर त्या काळात तर प्रशासक होता, त्या प्रशासकावर कंट्रोल कोणाचं होतं? त्यांचंच होतं ना। आता ते अंग झटकतील, आमचा काय संबंध? प्रशासक होता। अर्बन प्रशासकाला कळसूत्री बाहुलीगत चावी फिरवत होतं कोण? हे सुज्ञ आणि सामान्य जनता ओळखून आहे। 7,20,00,000 रुपयेचा निधी जो या ठिकाणी नगर विकास विभागाकडून 9 जून 2022 ला दांडोरमाळ स्मशानभूमीचा 10 लाख, काळामाळ हनुमान मंदिर, प्रकाशवाडी नाथ मंदिर 20 लाख, 5 जुलै 2022 PWD कार्यरत यंत्रणा होती त्यांच्याकडून ही स्मशानभूमी, सागरमाळा रोड, सरकारवाडा गार्डन, इंडियन गॅस यांच्या शेजारचा भाग विकसित करणे, त्याचबरोबर स्मशानभूमी, मुख्य स्मशानभूमी 70 लाख, सागरमाळा रोड स्मशानभूमी 50 लाख, सरकारवाडा गार्डन 20 लाख, इंडियन गॅस शेजारी विकसित करणे 20 लाख। 6 डिसेंबर 2022 चा जिथं PWD कार्यान्वित यंत्रणा होती, नगरपंचायतचा काही संबंध नव्हता, तिथं मुस्लिम समाज स्मशानभूमी 15 लाख,
पांढरेवाडी व्यायामशाळा 25 लाख, सोमेश्वर मंदिर सभा मंडप 15 लाख, त्याचबरोबर वडार समाज बालाजी मंदिर सभा मंडप आलेला 15 लाख, मुस्लिम समाज मस्जिद सभागृह 15 लाख, नरहरी समाज मंदिर सभा मंडप 15 लाख, आटपाड येथील महादेव मंदिर सभा मंडप 15 लाख, गणपती मंदिर येथील सभा मंडप 15 लाख, शेखदार मळातील भैरवनाथ मंदिर सभा मंडप 10 लाख, आटपाड येथे केमिस्ट भवन बांधणे 20 लाख, आटपाड येथे डॉक्टर असोसिएशन IMA हॉल बांधणे 30 लाख, नाभिक समाज नागोबा मंदिरासमोर सभा मंडप 15 लाख, परमेश्वर मंदिर येथे सभा मंडप बांधणे 15 लाख, मरीमाता मंदिर सभा मंडप बांधणे 10 लाख, जिल्हावर शाळा 1 व 2 खेळण्यासाठी 10 लाख, धन्य निरंकार भिंत बांधणे 10 लाख याची आणि कार्यनिधी यंत्रणा PWD कडून 2 मार्च 2024 ला पोस्ट ऑफिस जवळ मोकळ्या जागे सांस्कृतिक भवनसाठी 40 लाख आले होते. आणि महत्वाचं इमारत निधी नगरपंचायतची 4,25,00,000 मंजूर होते. पैकी 1,50,00,000 रुपये ते निधी नगरपंचायतकडे अद्याप आलेला नाही. कलेक्टर ऑफिस म्हणजे कलेक्टर साहेबांच्या खात्यावरतीच तो निधी आहे. आणि याचं कारण का तर अजून त्यांनी जे गोडाऊन जवळची इमारत बांधणीसाठी जागा सुचवली होती, परंतु जोपर्यंत या नगरपंचायत मालकीची जागा होत नाही तोपर्यंत कुठली इमारत किंवा नगरपंचायतला फंड खर्च करता येत नाही. फक्त हे पोकळ वल्गना करतायत, घोषणा करतायत. मग आम्ही एवढे निधी आणले तेवढे निधी आणले, मग हा निधी जागे अभावी जर नगरपंचायतची मालकीची जागा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शासनाचे अनेक निधी येतात. आणि जागा जर नसेल, काही ठिकाणी खाजगी मालकी आहे, काही ठिकाणी वडापत्र आहे, काही ठिकाणी PWD ची हक्काची जागा आहे. मग असे जे निधी आहेत हे निधी नगरपंचायत मालकीची हक्काची जागा नसल्यामुळं माघारी गेलेले निधी आहेत, जवळजवळ 7,20,00,000 रुपये. तर सन्माननीय नेत्यांनी, जबाबदार नेत्यांनी बेजबाबदार वक्तव्य किमान इथून पुढे तर टाळावीत. आणि नगरपंचायतला विनाकारण बदनाम करण्याचा, अरे आम्ही 18 जानेवारीला तर आमची पहिली मिटिंग झाली, आज 3 महिने झाले कारभार खऱ्या अर्थानं सुरू व्हायला. निवडणूक 2 डिसेंबरला झाली, 21 डिसेंबरला निकाल लागला. त्यानंतर प्रशासकीय पदभार आमचा पहिली मिटिंग 18 जानेवारी 2026 ला झाली. मग आता तुम्हीच सांगा, शासनाचा आलेला निधी माघारी घालवण्याचं महापाप त्यांच्या काळातलं, आमच्या काळातलं का अजून कोणाच्या, हे सगळं समजायला आटपाडीकर शहरातली सुज्ञ जनता नागरिक ओळखून आहेत. त्यामुळं बेताल बिनबुडाचे आरोप त्यांनी करू नयेत. सत्तेविना एवढा तर बाकीचा आनंद व्यक्त करतायत, परंतु आटपाडी नगरपंचायत गेल्याचे एवढं शल्य त्यांना असेल, त्यांच्या आजूबाजूचे चुटूरपुटूर जे नवीन नेते व्हायला लागलेत त्यांना जे वाटत असेल, तर त्यांना माझं ठाम आव्हान आहे, या आटपाडी शहराच्या विकासासाठी पहिल्याच मी आमच्या नगरसेवकाच्या बैठकीमध्ये सांगितलं होतं, कोणत्याही पार्टीचा तुम्ही नगरसेवक असा, आता तुम्ही गावाचं लोकसेवक म्हणून लोकांनी आपल्याला इथं पाठवलेलं आहे. कोणताही आमदार मंत्री नेते यांच्याकडून निधी आणा, कुठलंही पत्र देताना अडवणूक केली जाणार नाही, हे ठामपणे मी त्यांच्याही नगरसेवकांना तुम्ही विचारा. आज सुद्धा आमचे संभाजी देशमुख यांनी बाहेरून निधी काय तर आणायचं त्यांनी ठराव मागणी केली, आम्ही मंजूर केला. त्यांचे नगरसेवक काय जण थोडेसे म्हणले, अहो बाहेरचे आम्ही ते कुठं नगरसेवक आहेत. तर नगरसेवक सोडून नागरिकांनी सुद्धा जर बाहेरनं निधी आणायचं कुणीकडून यंत्रणा लावली तर त्यांना सुद्धा एक आटपाडीचा एक सामान्य कार्यकर्ता जर नगराध्यक्ष सुशिक्षित म्हणून या लोकांनी मला निवडून दिलंय याची जाण आणि भान ठेवून मला पुढे जायचं आहे. 23/8/2023 ला एक व्हिडेकी फॅसिलिटी सर्व्हिसला एक टेंडर मिळालं होतं. त्याची रक्कम होती 1,05,86,000. त्या कंपनीनं कर्मचाऱ्यांचे पगार करायचे होते, परंतु तसं न करता नफ्यातून त्या 7 कर्मचाऱ्यांचे पगार करण्याचं काम नगरपंचायतीने केले, असेही त्यांचे आरोप आहेत. किती तारीख आहे ती? 23/8/2023. 23/8 कालावधी होता. या कालावधीमध्ये मोठा अफरातफर झाल्याचं 23/8/23चा कारभार प्रशासनाचा होता. आता या नगरपंचायतला जे ग्रामपंचायतचे 7 कर्मचारी होते, नंतर 20 मे 2022 ला आपली नगरपंचायत झाली आणि म्हणून ग्रामपंचायत कालीन जे 7 कर्मचारी आहेत ते डायरेक्ट नगरपंचायतकडे वर्ग झाले आणि त्यांना सरसकट मानधन 17,500 आहे. आणि व्हीडीके हे जे टेंडर आणलेलं आहे ते कोणी आणलं याच्या मुळाशी जावा ना. ज्यांना कोणाला नगराध्यक्ष होण्याची कामगारांना किती पगार दिला जातो?
नगरपंचायत कालीन कर्मचाऱ्यांना 17,500 आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वच्छता कर्मचारी हे ज्यांना टेंडर मिळेल, जसं की आता तुम्ही उल्लेख केला विडेके, त्यानंतर आता सध्याचं चालू असलेलं भाग्योदय, आणि भाग्योदयचं आता मार्च एंडला संपलेलं आहे. आणि म्हणून यांच्याही आम्ही सुद्धा स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांच्या तक्रारी फक्त काही त्यांच्याकडेच जातात असं नाही, आमच्याही सगळ्या नगरसेवकांकडं, नगराध्यक्ष मलाही कॉल डायरेक्ट येतात, मी लोकांना डायरेक्ट कॉन्फरन्सवरून त्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना लगेच आदेश देत असतो, जेणेकरून यांच्या तक्रारी असल्यामुळं त्यांना आम्ही यापूर्वी प्रशासनाला आदेश दिले, त्यांनी 2 वेळा त्यांना नोटीस सुद्धा बजावलेल्या आहेत. आणि आता तर त्यांना आम्ही निष्कासितच करणार आहोत. जी काय सेवकांच्या मध्ये समन्वय नसतो का? कोणत्या नगरसेवकांच्या? जे आता आरोप केलेले आहेत अनिल पाटलांनी, त्यांचे जे विशेष नगरसेवक आहेत त्यांच्यामध्ये आणि नगराध्यक्ष सर्व नगरसेवकांमध्ये शिवसेना भाजप त्यामध्ये समन्वय नाही का? समन्वय या मीटिंग मध्ये सर्वांचाच असतो. कदाचित त्यांनी त्यांच्या नगरसेवकाकडून माहिती अपूर्ण घेत असतील, याच्याशी मला काय वैयक्तिक देणं घेणं नाही. परंतु त्यांच्या सभापती मॅडमनी जरी बोललं असतं तर अधिक उचित ठरलं असतं. तर त्यांनी नगरपंचायतचा कारभार डायरेक्ट आम्हाला जरी विचारला असता, शिवना जरी विचारला असता तर त्यांना समजला असता. आणि टेंडरवाले जे कर्मचारी आहेत त्यांना टेंडरवाले माझ्या माहितीनुसार 9,000 पगार आणि 1,000 त्यांचा काही ती फंड किंवा विमा याच्यामध्ये असतो. आता टेंडरवाला आटपाडी गावाची स्वच्छता घेणार आहे, उदाहरणार्थ 100 व्यक्तीनं टेंडर घेतलंय, मग त्यानं कर्मचारी किती ठेवायचे, 10, 20, 30 हा त्यांचा विषय. पगार किती द्यायचा तो टेंडरवाला ठरवतो. निकष आहेत त्याला, कर्मचारी असावे, घंटागाडी किती असावी. त्यांनी त्यांच्या बायलॉज मध्ये सर्वसाधारण 20 ते 25 कर्मचारी, त्यानंतर घंटागाडी किंवा कचरा गाड्यासाठी 5-25 कर्मचारी आहेत. आणि आता घंटागाड्या किती आहेत? घंटागाड्या 5 आहेत, पैकी कार्यरत 3 आहेत आणि ट्रॅक्टर 1 चौथा आहे. 2 घंटा एक गाडी बिघडलेली आहे, त्यापैकी 2 गाड्या नगरपंचायतच्या आहेत. त्या 2 गाड्या जो टेंडरवाला असतो त्याच्याकडे आपण देतो, त्याचं भाडं आपल्या नगरपंचायतला एक त्याच्या भाडे रूपाने आपल्याला उत्पन्न त्याचं मिळत असतं. विजयलक्ष्मी कॉटन मिल्स आहे त्या कंपनीकडून तुम्ही बोगस बिल घेऊन हे अप्रतपर केलेले आरोप आहेत त्यांचे. तो काटा अनेक दिवसापासून बंद आहे. तो आरोप कोणाचा आहे? अनिल शेठ पाटलांचा आरोप आहे, त्याच्यावरती तुमच्या सह्या सुद्धा आहेत. मुळात ज्यांनी आरोप केलेले आहेत त्यांनी काचेच्या घरात राहून दुसऱ्याच्या घरावर दगड मारण्याचा प्रयत्न करू नये. त्यांचे सुद्धा अनेक कारनामे आमच्या हातामध्ये आहेत आणि योग्य वेळेस ते आम्ही बाहेर काढूच. शिवाय जो वजन काट्याच्या संदर्भानं त्यांचा जो विषय आहे, टेंडरवाला काय करतो, त्याची डॉक्युमेंटरी ऑफिसला जमा करतो आणि त्या प्रत्येक पावतीवरती तो स्वतःची साईन मारतो व्हेरीफाईड म्हणून. जर एखाद्या व्यक्तीनं पावती जोडली आणि स्वतःची सिग्नेचर असेल तर प्रशासन एवढ्या खोलात, जर त्यांना खोलात जायचं असेल तर माझं त्यांना खुलं आव्हान आहे, जर त्यांच्यात हिंमत आणि धमकच असेल तर ही विजयादेवी कॉटन मिलच्या पावत्या आज तिथं, ती विजयदेवी कॉटन मिल कोणाच्या ताब्यात आहे? जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे. बरोबर, जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे. जिल्हा बँकेला इथले संचालक आहेत का नाही कोण त्यांच्या विचारधारेतले, त्यांच्याकडे जावं. आणि माझं मुळात खुलं आव्हान आहे, जर त्या यंत्रणेने जर या टेंडरवाल्याला पावत्या दिल्या असतील तर त्या यंत्रणेवरती माग पुढे आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करायला सुद्धा थांबणार नाही. बिनबुडाचे आरोप त्यांनी करू नयेत. आणि त्यांनाही माझं सांगणं आहे, तुम्ही खोलात जावा. काहीतरी हा नगराध्यक्ष त्यांना आवडत नसेल पण गावाला आवडलाय ना, गावाला आवडलाय. ते बिल आले. आम्ही 18 जानेवारीला फर्स्ट मीटिंग झाली आणि माझे जे इथं तुमचे कर्मचारी स्वच्छतेचे इथं पाठीमागे त्यांना मी बोलूनच ठेवलंय. जे त्यांचा आरोप आहे ना 5-6 कर्मचारी आहेत त्यांनी इथं यावं. तुम्ही पण आता डोके मोजा की ते तुम्हाला दाखवतो टेंडरवाल्याचे कर्मचारी. तर हा त्यांना ऐका ना, पावत्या त्यांनी विजयदेवी कॉटन मिलच्या जोडलेल्या आहेत. मग काटा बंद आहे का जुना आहे ते आता त्यांनी मुद्दा घेतलाय. परंतु बिल कशी मंजूर झाली? ऐका 1 मिनिट. 4 महिने झालं या स्वच्छता कर्मचाऱ्या बिचाऱ्यांना 9,000 पगार आहे. यांच्या चुली बंद पडल्या होत्या. आम्ही सत्तेत येऊन 1-2 महिना होतोय
तवर यांनी सगळी कैफियत मांडली, सर आमचे 4-4 महिन्याचे पगार नाहीत. तेवढं मग पगार नाहीत तर हे करता विषय करता मिसगाईड नाही. तुम्ही समजून घ्या नागेशराव. कसे काय बिल देऊ शकता असे त्यांचे आरोप आहेत. कसे नफ्यातून का बिल दिले? नफ्यातून बिले त्यांना दिलेली नाहीत. त्यांनी अभ्यास करावा. टेंडर दिला असताना जे 7 कर्मचारी आहेत, तुम्हीही समजून घ्या, जे 7 मूळचे कर्मचारी आहेत ते नगरपंचायत अंडरच आहेत. आणि जे टेंडरवाला भागवदेवाले आहेत त्यांचे हे जे काय 22-25 कर्मचारी ते त्यांचे आहेत. त्यांचे पगार पूर्वी ठेकेदार देत होते. त्यांचं तिकडे लक्ष नसेल म्हणून त्यांना दिसत नसतील. कर्मचारी आहेत, स्वच्छता करते, त्यांना विचारा. हा, काही कच्चे धुवे असतील हे स्ट्रॉंग करण्यासाठी भाग्योदय सारखे बेफिकीरपणे वागणारे एजन्सीज आहेत. त्यांना आम्ही यापूर्वीही प्रशासनानं आम्ही सत्य येण्या अगोदर 2 नोटिसेस दिलेल्या आहेत. आणि इथून पुढे तसला टेंडरवाला इथं येणार नाही. आणि गावाची हाल म्हणजे आम्हाला सुद्धा ते नकोच आहे. म्हणून आम्ही नक्कीच दक्षता घेऊ. तो मुद्दा सुधारण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न असेल. त्यांचं टेंडर संपलेलं आहे, त्यांची बिलं अदा झालेली आहेत का? टेंडर जरी संपलेलं असलं तर नवीन टेंडर प्रोसेसिंग व्हायला पेपरमध्ये निविदा द्यावी लागते. निविदा दिल्यानंतर प्रोसेसिंग असते. त्या प्रोसेसिंगला 1-2 महिने जातात. मीटिंगमध्ये यावं लागतं. मीटिंगमध्ये फायनल शिक्कामोर्तब होतं. मग 1-2 महिने कालावधी जातो. म्हणून त्यांना मुदत वाढ दिली जाते. आणि आता नवीन जे टेंडर आहेत त्याची निविदा आमची पेपरला प्रसिद्ध झालेली आहे. नवीन टेंडर आणि हे जे महत्वाचा मुद्दा आहे, सन्माननीय ज्यांनी आरोप केलेत त्यांचा थैथयाट का चालू आहे? यापूर्वीची जी काही टेंडर्स होती ती कोणाच्या आशीर्वादानं होती? ह्याच्याही खोला जावा व्हीडीके कुणी आणला होता? आता यांना त्यांच्या मिसेसना सभापतीपद स्वच्छता आरोग्याचं असल्यामुळं त्यांचा त्यात इंटरेस्ट असावा, कारण हा मोठा विषय आहे म्हणून. पण या आटपाडीकर नागरिकांसाठी कचऱ्यातनं कोणालाही हात मारून घेण्यासाठी, हात वलं करून घेण्याचं कोणा जर स्वप्न असेल तर नगराध्यक्ष नात्यानं माझे सगळे नगरसेवक, सर्व प्रशासन यांना घेऊन अजिबात ते खपून घेतलं जाणार नाही. तुम्हालाच गावाची काळजी आहे, आम्हाला नाही. तुम्हाला जेवढे त्याच्या 10 पट काळजी आम्हाला आहे. असं काय कोणी समजू नये आम्हीच गावाचे उद्धार करते, गावाचा विकास करणारे. पूर्वी होता तो त्या कर्मचाऱ्यांचे पगार देत होता. हो. पंचायतीचे आताच तुम्ही का द्यायला लागला? कोण? तुम्ही परत चालू केलं ना, तुम्ही त्यांना द्यायला लागला. ठेकेदारांचं बिल अजून एक शिल्लक आहे. पण या माझ्या गरीब कर्मचाऱ्यांची चूल बंद पडू नये त्यावेळेस कटिंग करून घेतलं जाईल ना. तुम्हाला आकडे दाखवेन ना आम्ही, जे आम्ही आता तात्पुरतं ऍडजस्ट केलंय. आणि कर्मचारी आहेत तुमच्याशी बोलतील, त्यांचं मनाई काम करत नसतील. बघा हे अजून यांना कामावर यांना आता बोलवलेलं आहे. तुम्ही कुठं कुठं काम करता, काय काय सगळे स्पॉट त्यांना. हा, एक मान्य आहे, कचरा विलगीकरण केलं जातं का? कचरा विलगीकरण डिसेंबर पर्यंत झालेलं आहे. डिसेंबर नंतर पुढचं झालेलं नाही, त्यामुळे त्याचं बिल अजिबात निघणार नाही. आणि नगराध्यक्ष नात्यानं बिल आम्ही त्याच्यावर सह्या करणार नाही. त्यांनी म्हटले की 4 कर्मचाऱ्यांनी तिथे काढले पैसे. कधी? डिसेंबर पर्यंत असेल, त्यांनी माहिती घ्यायला हरकत नाही. सामान्य कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकारा त्या कचरा डेपो विषयी बायोडिग्रेड करण्याविषयीची माहिती मागवली होती. तर तिथं त्याला उत्तर असं देण्यात आलं आहे की ती प्रोसेस आम्ही केलेली आहे. वास्तविक पाहता तिथं लाईटचं कनेक्शनच नाहीये. मग ही प्रोसेस झाली कशी? हा, आता सुरुवातीला आपली पहिल्यांदाच नगरपंचायत झालेली आहे. प्रथम नगरपंचायत असल्यामुळं पहिल्यांदा कचरा डेपो होणं गरजेचं आहे. नंतर त्याला कंपाऊंड असणं गरजेचं आहे. कंपाऊंड असल्यानंतर मशिनरीज 50% मशिनरीज आपल्या इथे येऊन पडलेल्या आहेत. अजून 50% मशिनरीसाठी शासनाकडून आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. तो ज्यावेळेस येईल त्यावेळेस ही पुढची कार्यवाही होईल आणि नक्कीच आटपाडीकरांचं समाधान होईल. असे जे बाईट देणारे किंवा आपल्या माध्यमातून प्रिंट माध्यमातून जे बडबडणार आहेत त्यांची बडबड थोड्या दिवसात थांबेल. कारण आमचा सगळ्यांचा गतीनं जो कारभार चालू आहे, अहो आता आम्ही अजून 1 रुपया निधी नाही आलेला. बिल चुकीचं जोडलंय पण त्यांना कारवाई करणार का काय? 100% जर चुकीचं, प्रशासनाला मी आदेश दिलेले आहेत, सक्त ताकीद दिल्या. जर याच्यामध्ये बोगस ती पावती असेल तर बोगस पावती देणाऱ्यावर फौजदारी झाली पाहिजे, गुन्हे दाखल करा. आजच निर्देश दिले आजच्या मीटिंग मध्ये. आणि बोगस जोडणारा कोण आहे तर त्याची एजन्सी ब्लॅकलिस्टेड करा. त्याचा ठराव आम्ही आजच्याच मीटिंग मध्ये घेतलेला आहे. नगराध्यक्ष अडवतात बांधकाम परवाना देताना 1 लाख रुपयाची मागणी, असं त्यांनी आरोप केला. कोणाचं बांधकाम? आपले सीओ साहेब. हा, मग हा विषय शिवना तुम्ही विचारला तर बरं होईल. आणि जर तो विषय माझ्याकडे नाही का, तुमचं नियंत्रण नसतं काय? तुमचा विषय माझ्याकडे आज आलाय, काल तुम्ही काहीतरी त्यांची बाईट घेतली त्या माध्यमातून, मग त्या शिववर कारवाई करायला प्रशासकीय यंत्रणा पुढे आहे ना. तिकडे जावं, त्यांनी दाद मागावी आणि शिव दोषी आढळले तर आम्ही
त्यांना पाठीशी घालणार नाही. तुमच्याकडे येणार, तुम्ही त्यांच्यावरती नियंत्रण तुमचं पाहिजे. 100% असणार. आमच्याकडे आलं तर आम्ही 100% होणार. किंवा काय विचारलं नगराध्यक्षांची एकाधिकारशाही सुरू आहे असंही म्हटलं जातं. हा नगराध्यक्ष 17 प्रभागातल्या लोकांनी निवडून दिलेला आहे, म्हणून लुंग्या सुंग्यांनी एकाधिकारशाही म्हणलं म्हणून काय त्याला दाद देण्याची काय एवढीच काय मला गरज वाटत नाही. तर 2023 वेडेकीला जे टेंडर दिलं होतं ते 1,05,86,000 होतं. त्यानंतर 25 ते टेंडर पुन्हा 1,28,00,000 नेलेलं आहे. हे टेंडर वाढवले का वाढवले याची चौकशी केली का तुम्ही? आता 25 सालापर्यंत 24 सालाचं म्हणत असाल तर यापूर्वीचा सगळा प्रशासकीय कारभार त्यांचे सन्माननीय जवळचेच नातलग किंवा ते ज्यांना मानत असतात यांचं त्याच्यावरती कंट्रोल होतं. तुम्ही त्यांच्याकडे माझे बाण आहेत, तुम्ही थेट त्यांना विचारू शकता. आता याच्या पूर्वीचं टेंडर आहे ते वाढवून येणार की पहिलं ज्या 2 टेंडरचा रेशो आहे त्याप्रमाणेच होणार? दोन टेंडर मधला जो रेशिओ आहे 5-10 लाख इकडं तिकडं वाढू शकतात. कारण का आता जी गचाळ यंत्रणा तुमच्या माध्यमातून आणि मलाही थोडीशी जाणवल्यामुळे आम्ही सगळ्यांनी नगरसेवकांनी ठाम निर्धार केला, जे अशी गचाळ सेवा देत आहेत अशांना जवळ सुद्धा टेकून घ्यायचं नाही. पारदर्शी कारभारासाठी तुमच्या परस्पर सांगेन, मी स्वतः BVG या एजन्सीला संपर्क केला, कारण त्यांचं नाव मोठं आहे, बेंगलोर सारख्या म्हैसूर सारख्या सिटीमध्ये काम करतात. परंतु त्यांच्या MD कडून सांगितलं की आम्ही एवढे कमी रकमेचे टेंडर्स काय आम्ही घेत नाही, मोठ्या रकमांचं असेल तर आम्ही स्वीकारतो. म्हणजे आम्हाला सुद्धा हे गाव स्वच्छ निर्मळ राहावं, लोकांची सेवा व्हावी याचा प्रामाणिक आम्हाला सगळ्यांना वाटतंय. असं काय कोणी समजू नये आम्हीच गावाचा सगळा हकलता घेतलाय आणि आम्हीच गाव नीट करू. काल अध्यक्ष तानाजीराव पाटील यांनी सांगितलं की आलेला निधी माघारी घालवू नका. एकंदरीत काय सांगायचं होतं त्यांना, काय सुचवायचं केलं पाहिजे? आता ते तुम्हाला यापूर्वीही सांगितलेलं आहे, सन्माननीय नेत्यांचा अभ्यास मोठा आहे, परंतु नगरपंचायतच्या माध्यमातून कदाचित त्यांनी अभ्यास थोडासा अपूर्ण ठेवला असेल. तर आता मी सगळी जी लिस्ट वाचून दाखवली, काही PWT कार्यान्वित असणारे यंत्रणेचे निधी होते, काही आपल्या याचे तहसील कचेरी असेल, त्यानंतर काही खाजगी जागा असल्यामुळं तो निधी माघारी गेलाय 7,20,00,000. याच्यामध्ये आता इमारती सुद्धा जे म्हणतायत ती अजून गोडाऊनची जमीन नगरपंचायतच्या नावावर अजून यांनी करून घेतली नाही. मग 3-3.5 वर्ष हे जे सांगतायत 200-250 कोटीची कामं केली, मग तुम्हाला साधी नगरपंचायतची जागा का नगरपंचायतच्या गोडाऊनची जागा नगरपंचायतच्या ताब्यात का तुम्ही घेतली नाही? उगाच विकासाच्या वल्गना गप्पा थापाईने मारू नयेत. केवळ यांचं शल्य एकच आहे, भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आणि सत्ता इथं आल्या, पोटात जळफळाट उठलाय, तालुका पंचायत आली, ZP झालं, पद पण मिळालं, त्याचा आनंद यांना घेता येईना. केवळ शल्य आणि दुःख एवढं आहे की नगरपंचायत आपल्याला मिळाली ना, कारण तालुक्याचे सेंटर पॉइंट आहे आणि प्रामाणिक आमची नीती साफ आहे, स्वच्छ आहे आणि 1 लाख शासनाची पगार त्या सेवेवरती बलिदान देऊन या आटपाडी शहराची सेवा करण्यासाठी हा कार्यकर्ता नगराध्यक्ष आदरणीय आमदार पडळकर साहेब, बापू साहेब, ब्रह्मानंद शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली काम ठामपणे करतोय. 5 वर्षामध्ये यांना बोलायला एक शिल्लक जागा राहणार नाही. म्हणून आता सारखं ब्लेम करायचं, नगरपंचायत बदनाम कशी होईल असं काम करायचं, म्हणजे जेणेकरून आम्हाला काय सुचू नये. अरे बाबांनो, आम्ही पण मोठ्या तालमीत तयार झालेले सगळे नगरसेवक नगराध्यक्ष आहे. असं काय आम्ही पण काय कच्च्या गुरुचं चलन आहे आणि गावाला आम्ही दाखवून देऊ, जे जे आव्हान असतील ते आम्ही या शिरावरती घेऊ आणि गावाला आनंद अभिमान वाटेल. थांबा ना, 3रा महिना आहे, 4था 4-6 महिने उद्या नवीन एखाद कचरा टेंडरवाले उद्या त्यांच्या मुंडेवर जर पाय उभा ठेवून स्वच्छतेसाठी आम्ही सुद्धा सगळ्या नगरसेवकांनी 1 दिवस गावासाठी आटपाडीच्या स्वच्छतेसाठी उपक्रम राबवला, स्मशानभूमी स्वच्छता केला. आम्ही कुठलंही काम कमी दर्जाचं मानत नाही, परंतु हे येशीतले चमकोगिरीतले जे पुढारी आहेत त्यांना आव्हान आहे, जमिनीवरती या, बिनबुडाचे आरोप करू नका आणि दिव्याखाली भरपूर अंधार आहे. जर काढायचं म्हणलं पोपट तोरणे घर ते स्मशानभूमी आंबेमानातली किती अंतर आहे हो? तर हे आरोप जे केलेले आहेत ते खरे आहेत की खोटे? पण ते भ्रष्टाचाराचे आरोप केलेले, भ्रष्टाचार त्यांनी कागदावरून 1 रुपयाचा भ्रष्टाचार सिद्ध करावा. नगराध्यक्ष पदावर पाणी सोडायला हा युटी जाधव कमी पडणार नाही. त्यांनी राजकीय जीवनात संन्यास घ्यायची मानसिकता आहे का त्यांना विचारा. हे आरोप काय केले असतील असं वाटतं? आता सत्ता नाही ना, आता सांगितलं ना, जळफळाट आपल्या विचाराच्या विरोधातली सत्ता येतं, दुसरं काय असणार आहे? पोटसूळ. त्यांनी जी कागदपत्र सादर केली त्यामधून काय कागदपत्र सादर केली तुमच्याकडे? प्रशासकीय कालावधीतली आकडेवारी आणि चालू स्थितीतल्या आकडेवारीची आकडेवारी त्यांनी दिली.
त्यावरून काय आकडेवारी दिली, कशा संदर्भात दिली ते कळू द्या ना. टेंडर विषयी किंवा गाड्यांविषयी टेंडरचं तर तुम्हाला सांगितलंच, टेंडरचं तर तुम्हाला सांगितलं. ऑइल मिलची पोटी बिल सादर करून दिलं पास केलेले. ही जी काय आहे ते त्यांनी कलेक्टर साहेबांकडे जावं, ती म्हणलेत ना, जावा ना, तुमच्याकडे भरपूर यंत्रणा आहे. मंजुरीच्या प्रोसेस मध्ये तुमचं सही आहे का? कुठल्या जे मंजुरी बिल मंजुरीचे तुमच्या बिल जे या केवळ ह्या करपलेल्या चेहऱ्या मागे बघा, हे सगळे कामगार आहेत, या चेहऱ्यांकडे बघून 4-4 महिने पगार थकले होते आणि पगार त्यांची निघावेत म्हणून त्या बिलावरती मी प्रामाणिकपणे सही केलेली आहे. ते पगार नफ्यातून का काढले? टेंडर मधनं पगार निघायला पाहिजे ना. टेंडरवाल्याच्या बिलावरती सही केली मी. नक्कीच की बिल तुम्ही टेंडरवाल्याचं बिल निघले त्यांचे 4 महिने पगार निघणार आहेत का? हे चुकीचं झालंय असं प्राथमिक दृष्ट्या मग चुकीचं आहे तर सिद्ध करा ना. त्याच्या व्हेरीफाईड करणारा जो कोण असेल किंवा विजयदेव कॉटन मिलचं पावती देणारा जिल्हा बँकेत ताब्यात आहे, मग जिल्हा बँकेनं पावती दिली का खात्री करा ना. किंवा देणारा कोण आहे तो दोषी आहे. जर दोषी असेल त्याच्या फौजदारीचा आम्ही गुन्हा ठराव घेऊ ना, इथं तो सिद्ध करा. कचरा विलगीकरण झालंच नाही हे असं- डिसेंबर पर्यंतच बिल काढलेलं आहे, त्याच्या पुढं बिल निघालेलं नाही. विलगीकरणाचा विषय असेल तर झालंच नाही मुळात, तर ते सगळे टेंडर सगळं बोगस आहे आणि सगळंच बोगस आहे असं पत्रावरून दिसतंय. हे झाला आरोपाचा विषय. वस्तुस्थिती आणि सत्य आणि तथ्य तुम्ही जाणून घ्या आणि मग इथून पुढे आपण बोलू. डिसेंबर पर्यंत बिल काढलं नाही. 26/2/2026 ला 9,64,852 रुपयाचं बिल काढलं. विलगीकरणाचं चाललंय. टेंडर म्हणजे टोटल वर्षाचं जे काय मला वाटतं 1,28,00,000 टोटल वर्षाचं टेंडर असेल, त्यातला तो एक हप्ता आहे. जो हप्ता काढल्याशिवाय कर्मचाऱ्यांचे 25 कर्मचारी आहेत. बोगस बिलाची तुम्ही बिल काढताना चौकशी केली नाही? बोगस बिल कुठली? कॉटन मिलची जोडलेली. कॉटन मिल बोगस आहे किंवा नाही हे सिद्ध होईल आणि ते दिलं कोणी याच्या खोलात जाऊया ना, खोलात जाऊया. ते त्यांनी सिद्ध करावं. बोगस बिल कोणी दिलं, त्या टेंडरवाल्यानं लावलं का अजून यांच्याशी संगनमतानं कोणी, का अजून या टेंडरवाल्याला हॅरेस करून यांना अजून काही मलिद्याचा काय विषय आहे का, हाही चेक करणं विषय महत्वाचा आहे ना.